मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बिचारी नंदिनी आता खूप रडत असते आणि हात जोडून धनंजयला म्हणत असते, बाबा मला प्लीज लग्न करायचं नाही आहे. जे काही घडलं ना त्यामुळे लग्न करण्याची इच्छाच आता राहिली नाही आहे. त्यामुळे प्लीज मला या दुःखामध्ये तुम्ही आता लोटू नका. मग आता त्यावेळी दौलत मामा म्हणतात, हे बघ नंदिनी, तुला लग्न तर करावंच लागेल. आता आमच्यावर जी काही परिस्थिती ओढवली आहे ना ती फक्त तुझ्यामुळे ओढवली आहे. अगं, लग्नामधून तू पळून गेलीस आणि म्हणूनच तुझ्या बहिणीला काव्याला त्या पार्थबरोबर लग्न करावं लागलं. त्याच वेळी आता नंदिनी म्हणते, मामा अरे किती वेळा सांगू, किती वेळा मी या लग्नातून पळून गेले नव्हते. अरे हे बघ, माझी काही चूक नाहीये हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे आता कोणते पुरावे नाहीयेत. तेव्हा वसूला मात्र धक्का बसतो. पुढे आता नंदिनी म्हणते, आणि मला म्हणायचंय मी सिद्ध तरी का करू असं स्वतःला, कारण आजच्या दिवसभरामध्ये माझ्या बाबतीत जे काही घडलंय ते आता सगळं काही घडून गेलंय ऑलरेडी. आणि आता स्वतःला अशा सिद्ध करण्याच्या अग्निपरीक्षेत मी तरी का उतरू, ते पण कशासाठी आणि कुणासाठी, असं म्हणून आता नंदिनी मामालाच प्रश्न विचारते. तेव्हा आता यशवंतराव हा रागातच पुढे येत म्हणतो, तुझ्या आई वडिलांसाठी, तुमच्या मामा मामींसाठी आणि तुमच्या बहिणींसाठी. अगं, तू इथून मुंबईला सुद्धा जाशील आणि तिकडे जाऊन आडलेल्या मुलींची लग्न सुद्धा लावशील. एका गोष्टीचा तू विचार केलास का? तुझ्या बहिणींना मरेपर्यंत नवरा सुद्धा मिळणार नाही, हे रोज रोज विचार करून तुला झोप तरी लागेल का? अगं, बाहेरच्यांसाठी विहीर जरूर खणावी, पण आपल्या घरचे तहानेने तडफडून मरत तर नाही ना, याकडे सुद्धा लक्ष द्यावं माणसाने. मग आता नंदिनी ही हात जोडून म्हणते, हे पहा, मी तुमचा खूप आदर करते. तुमच्या रीतीभाती, तुमच्या परंपरा, या सगळ्याचं महत्त्व कळतंय मला, पण तुम्ही माझाही विचार करा ना, असं ती बिचारी आता रडतच त्यांच्याकडे रिक्वेस्ट करत असते. आता खरं तर सर्वांना म्हणजे दौलत मामाला सुद्धा नंदिनीबद्दल खूप वाईट वाटत असतं, कारण ती लाडकी भाची आहे म्हणून. पण आता त्यांच्याही मुलीचं लग्न मोडेल या विचाराने ते आता नंदिनीबरोबर जरा कठोर बोलत असतात. त्यानंतर नंदिनी म्हणते, हो लग्न मोडलंय माझं, त्यामुळे माझ्या मनाची काय अवस्था झाली असेल ना याचा विचार करताय का तुम्ही जरा? मग आता लगेच दौलत मामा म्हणतात की अगं, तुझा तर विचार करतोय आम्ही. अगं, आम्हाला कळतंय तुझं लग्न राहून गेलंय आणि तेच व्हावं म्हणून एक संधी सुद्धा देतोय ना तुला. अगं, हा गाव ना असाच आहे बाळा, इथे जो समाज आहे ना तो पुढाकार घेऊन आपले प्रश्न सोडवतो, आपल्याला वाऱ्यावर नाही सोडत असा. तेव्हा सर्व बायका म्हणू लागतात, नाहीतर काय, अगं आम्ही मदतच करतोय ना तुला. मग तुझं राहून गेलेलं लग्नच आम्ही जळवण्याचा प्रयत्न करतोय ना. तू तर खुश व्हायला पाहिजे, परंतु तू तर नाहीच म्हणायला लागलेस. अगं, याचा अर्थ काय होतो? तुझ्या मनामध्ये दुसरा आहे की काय कुणीतरी अजून? अशा नको ते आरोप ते आता करू लागतात. ते ऐकून आताच नंदिनीला मोठा धक्का बसतो. ती रागातच बायकांकडे पाहते. मग आता आरू, शारदा, धनंजय सर्वांनाच खूप टेन्शन येतं. त्यावेळी नंदिनी रागातच म्हणते की वाटेल ते बोलायचं नाही. माझ्या मनात जर दुसरं कुणी असतं ना तर मी परत आलेच नसते इथे. मग आता बायका म्हणू लागतात, तू परत आलीयस ना, लग्नाला का तयार होत नाही? अगं, इथेच काहीतरी पाणी मुरतंय. तेव्हा नंदिनी हात जोडून म्हणते, खरंच मी अशी नाही हो, किती वेळा तुम्हाला सांगू. त्यावेळी बायका म्हणतात की अशी नाहीये ना तू, मग ते सिद्ध करून दाखव ना की तुझ्या मनामध्ये काहीच खोट नाहीये म्हणून, नाहीतर आम्ही असंच समजू की तू वाईट चारित्र्याची आहेस. तेव्हा नंदिनीला आता खूपच वाईट वाटतं आणि तिच्यावर हे जे काही घाणेरडे आरोप केले जात आहेत ना ते अजिबात तिला सहन होत नाहीत. मग आता त्यानंतर गावकरी सुद्धा गप्प बसत नाही, काठ्या घेऊनच उभे असतात. ते म्हणतात, माहितीये का, हिच्यातच काहीतरी ज्वेल दिसतोय, हिचं दुसरीकडे कुठेतरी लफडं असेलच. मग शहरातल्या मुली असतातच अशा, दिसती कशी एकदम साधी भोळी, परंतु मनाने खूप वाईट. ही खालीमुंडी पाताळधोंडी दिसतीये. तेव्हा धनंजयराव रागातच म्हणतात, वाटेल ते बोलू नका माझ्या मुलीला. तेव्हा नंदिनी आता हात जोडून म्हणते, मी खरंच अशी नाहीये हो, तुम्ही सगळे वाटेल ते आरोप करताय माझ्यावर. तेव्हा शारदा आता म्हणते, साधी आहे हो माझी नंदिनी. मग आता ते बायका म्हणू लागतात, साधी नाही, चांगलीच पोचलेली आहे तुमची मुलगी. बघितलं ना, नवऱ्या मुलाच्या गळ्यात आपल्या बहिणीला अडकवलंय हिने. तर नंदिनी बिचारी आता खूप रडत असते. आता सर्व गावकरी म्हणतात की ही ना खूप चालू मुलगी आहे, हिने आणि हिच्या याराने मिळून हे सगळं काही केलं असेल. हिच्या आईबापांनी खरं तर संस्कारच दिले नाहीत आणि हिची तिसरी बहीण ना अशीच असेल.
तेव्हा नंदिनीला आता हे असले आरोप सहन होत नाही, तर आरू सुद्धा खूप रडत असते. मग पुढे आता कुठल्या मातीची ही बाई बनली आहे काय माहीत, म्हणजे एखादी शर्मेने मेली सुद्धा असती असं बायका सुद्धा म्हणू लागतात. ही कसली मरती, एक नंबरची बेशरम आहे ही, असं म्हणून आता बायका नंदिनीवरच आरोप करतात. तेव्हा गावकरी म्हणतात, हिच्या बापाच्या अगोदर कपडे उतरवा आणि मुलींनी तर अगोदर उतरवलेच आहेत, असं म्हणून आता नको ते आरोप ते करू लागतात. तेव्हा विक्रम, मानिनी हे दोघेही आता तेथे आलेले असतात आणि आता नवीन काय हा गोंधळ, असं एकमेकांकडे पाहून इशाऱ्यानेच विचारतात. पुढ्यातच आता तेथे जीवा देखील आलेला असतो. मग त्यानंतर आता तो समोर पाहतो तर नंदिनी खूप रडत असते. मग आता हिच्यासारखी निर्लज्ज मुलगी मी कुठेही पाहिली नाही, म्हणून आता त्या बायका नंदिनीच्या चारित्र्यावर चिखलफेक करू लागतात. नंदिनी म्हणते, बस झाला आता, तयार आहे मी लग्नाला. हे ऐकताच आता मानिनी, विक्रम आणि त्याचबरोबर जीवाला मोठा धक्काच बसतो. ती आता रागातच विचारते, करणार कोण माझ्याशी लग्न, आता बोला ना, लग्न लावून द्यायचंय ना तुम्हाला माझं, असं म्हणून ती सर्वांना जाब विचारते. मग आता नंदिनी विचारते, कुणाशी लावून देणार आहात माझं लग्न आता तुम्ही. तेव्हा मंडपात असणाऱ्या प्रत्येकाला आता टेन्शन आलेलं असतं. त्याचवेळी दौलत मामा म्हणतो, मी बाळा, तू सिद्ध केलं आहेस की तुझ्यामध्ये अजिबात खोट नाहीये. थांब, अगं कुणी ऐरागैरा नाही. ए शंकर, तू इकडे ये रे बाळा, माझा मुलगा आहे ना शंकर, हा करेल तुझ्याशी लग्न, असं म्हणून आता तो लगेच शंकरला समोर बोलवतो. तेव्हा शंकर बरोबर नंदिनीचं लग्न ऐकून आता सर्वांनाच खूप टेन्शन येतं. तेव्हा शंकर रागातच नंदिनीकडे पाहू लागतो. मग नंतर दौलत म्हणतो, तसंही लहानपणी मी तुमच्या दोघांचं लग्न ठरवलंच होतं ना, अगं मी तुला शब्द देतो बाळा, तू माझ्या घरची सून होशील. तेव्हा आता नंदिनीला खूप राग आलेला असतो स्वतःचाच. मग आता शंकर रागातच दौलत मामाला म्हणतो, तुम्हाला ही सून म्हणून चालेल, परंतु मला बायको म्हणून अजिबात चालणार नाही. त्याचवेळी आता दौलत मामा मोठा धक्क्यानेच विचारतो की का चालणार नाही शंकर, काय झालंय काय तुला आता. मग आता शंकर म्हणतो, अहो पप्पा, तुम्हाला काही कळतं की नाही, हिला खरंच किडनॅप केलं होतं की ही स्वतःच याराबरोबर पळून गेली हे तर काही माहीत नाही ना मला. तेव्हा नंदिनीला आता मोठा धक्काच बसतो आणि तिच्या आईवडिलांना सुद्धा, कारण हे काय आरोप करतायत तिलाच तिचं कळत नाही. त्यानंतर आता शंकर म्हणतो, बाहेर जाऊन त्या दोघांमध्ये काय काय घडलं असेल कुणाला माहीत. तेव्हा दौलत मामा आता डोक्यालाच हात लावतो आणि यशवंतराव सुद्धा. मग पुढे आता शंकर रागातच म्हणतो, असल्या सेकंड हँड मुलीशी मला अजिबात लग्न करायचं नाही. तेव्हा नंदिनीला आता सेकंड हँड म्हटल्यामुळे पायाखालची जमीन सरकते. तिला आता विश्वासच नसतो की आपल्या मामाचा मुलगा आपल्याला असं म्हणतोय, एवढा विश्वास नाही का यांचा माझ्यावर. तेव्हा मात्र दौलत मामाच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. ते रागातच शंकराकडे पाहू लागतात. मग जीवालाही प्रचंड राग येतो. तेव्हा वसू आणि मंजू मात्र आता गालातच हसतात. तेव्हा दौलत मामाच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते आणि त्या शंकरच्या आता सनासन कानाखाली सर्वांसमोरच मारतात आणि त्याचा अपमान करतात आणि म्हणतात की थोबाड बंद ठेव तुझं. तेव्हा मानिनी, विक्रम या सर्वांनाच आता खूप टेन्शन आलेलं असतं की नंदिनीच्या बाबतीत एवढं घाणेरडं काही सुद्धा बोलतायत. मग आता मामाने शंकरला चांगला चोप दिलेला असतो. त्यावेळी आता नंदिनी म्हणते, मामा, असं कुणाकुणाचं तोंड तू गप्प करणार आहेस रे, आणि काय म्हणालास रे तू शंकर, सेकंड हँड. आता मामा, कळलं ना तुला, ही आहे आजच्या काळातील बाईची शोकांतिका. मामा, समाजाच्या दारातलं आम्ही बायका पाय पुसण्याच आहोत आज सुद्धा, आणि ते सुद्धा यासारख्या मुलांच्या मेंटॅलिटीमुळे. मी पळून गेले म्हणून माझ्या मामे बहिणीशी सोयरीक मोडणारा आणि मुलींना सेकंड हँड म्हणणारा हा तुमचा समाज. आणि आज जे गावात बोललं जात आहे ना मामा, ते उद्या शहरात बोललं जाईलच ना. तेव्हा मानिनी आणि शारदा या रडतच एकमेकींकडे आता पाहत असतात. मग आता नंदिनी म्हणते की मी जिथे जिथे जाईन ना, तिथे तिथे माझ्या मोडलेल्या लग्नाची कीर्ती माझ्या अगोदर तिथे जाऊन पोहोचेन. तेव्हा मात्र शंकर अजूनच रागात नंदिनीकडे पाहत असतो, कारण तिच्यामुळे आज सर्वांसमोर त्याचा अपमान झालेला असतो. मग त्यानंतर आता ती म्हणते, इथे गावामध्ये त्याला ना निंदा म्हणतात आणि आमच्या शहरामध्ये त्याला गॉसिप म्हणतात. आता फरक फक्त एवढाच आहे. आता सर्वजण नंदिनीकडे पाहू लागतात. मग त्यानंतर ती म्हणते, कमाल आहे, मी थोडा वेळ काय एका मुलाबरोबर बाहेर राहिले, सर्वजण असाच विचार करायला लागले का आमच्याबद्दल, म्हणजे मी लग्नाला नकार दिला तर मी लगेच लफडेबाज झाले का, आणि लग्नाला होकार जरी दिला तरी सेकंड हँड, असं म्हणून ती सर्वांनाच आता जाब विचारते आणि रडतच विचारते, अरे मग मी करायचं काय, स्वतःला संपवून टाकायचं का. तेव्हा धनंजय
शारदा आणि आरू या तिघीही आता खूप रडू लागतात. मग त्यानंतर ती म्हणते, माझ्या आईवडिलांनी जे स्थळ मला आणलं त्याला मी गुपचूप असा होकार दिला. हे माझं चुकलंय का, की लग्न ठरलेल्या जोडीदाराबरोबर मी माझ्या सुखी संसाराची स्वप्न पाहिली? हे माझं चुकलं. आता तुम्हीच सांगा मला, नक्की माझं चुकलं काय? तेव्हा विक्रम, मानिनी आणि जीवा या तिघांनाही नंदिनीबद्दल खूप टेन्शन आलेलं असतं, की आता काव्याला तर जबरदस्तीने पार्थबरोबर लग्न करायला लावलंच आहे, परंतु आता पुढे काय होणार? त्यावेळी नंदिनी रडतच म्हणते, सर्वजण म्हणाले की गावात लग्न करूयात, तर मी तयार झाले. ते गावात आल्यानंतर हळद, मेहंदी, संगीत हे सर्व विधी अगदी छान प्रकारे झाले आणि मी अगदी मनापासून केले. आणि तरीही सुद्धा तुम्ही सर्व लोक माझ्या कॅरेक्टरवर अशी चिखलफेक करताय. त्यानंतर ती रडतच म्हणते की गौरीहाराची पूजा करत असताना मला कोणीतरी किडनॅप करून घेऊन जाते, तरीही मला सेकंड हँड म्हणतात. अशी कशी तुमची वृत्ती? आणि मला तुम्हाला सर्वांना एकच प्रश्न विचारायचा आहे, जेव्हा मी इथे नव्हते ना, तेव्हा कोणी मला शोधण्याचा प्रयत्न केला, मला जे दाखवण्यात आलं ते सर्व तुम्ही खरं मानलं, मग यामध्ये चूक नक्की कुणाची आहे? असा सर्वांना ती प्रश्न करते. तर चिनू मिनू या दोघीही आता खूप रडत असतात. त्यानंतर ती आता म्हणते, जेव्हा मला रम्या आणि पार्थच्या प्रकरणाबद्दल समजलं आणि माझे आई बाबा जेव्हा लग्न मोडून आले होते ऑलरेडी, तेव्हा सुद्धा मी अगदी पार्थच्या बाजूने खंबीरपणे उभी राहिले. मी रम्याला अगदी ठणकावून सांगितलं होतं, जोपर्यंत पार्थ स्वतःहून माझ्याकडे येऊन सांगत नाहीत तोपर्यंत मी कशावरही विश्वास ठेवणारच नाही. पण आज तुमच्या पार्थने मला तेवढी सुद्धा संधी दिली नाही, असं नंदिनी रडतच म्हणते. तर मानिनी आता डोळे बंद करते. मग त्यानंतर ती आता म्हणते, कुणीच वाट पाहिली नाही माझी, ना पार्थच्या आईवडिलांनी ना माझ्या आईवडिलांनी. विक्रम, मानिनी, त्याचबरोबर धनंजय, शारदा हे आता खूपच रडू लागतात. अहो, माझ्या आईवडिलांनी मोडलेलं लग्न मी जुळवलं होतं आणि त्याच लग्नाची गाठ आता सोडवताना तुम्हाला काहीच वाटलं नाही? अहो, खरं तर उलट तपासणी माझी नाही तुमची घेतली पाहिजे, कारण आत्ता या क्षणी ना माझ्या नजरेमध्ये तुम्ही सर्वजण आरोपीच आहात. तेव्हा सर्वजण आता एकमेकांकडे पाहू लागतात. तर असं असेल ना, तर मला या समाजातच राहायचं नाहीये आणि नाही करायचंय मला लग्न. आणि तरीही तसा तुमचा हट्ट असेल ना, तर तयार आहे मी लग्नाला, तयार आहे मी अग्निपरीक्षा द्यायला. तेव्हा सर्वांना नंदिनीची आता खूपच काळजी वाटू लागते, स्पेशली घरच्यांना, कारण नंदिनीला आता काय काय भोगावं लाग. खरं तर सर्वांना समजत असतं. सर्वजण आता रडत असतात. तेव्हा नंदिनी आता सर्वांनाच विचारते, फक्त कुणासाठी ही अग्निपरीक्षा देऊ ना, ते मला सांगा तुम्ही. आता माझं मन सुद्धा ना दगड झालंय. आहे का कुणी असा ज्याच्या येण्याने जीव येईल या दगडामध्ये? आहे का कुणी असा जो माझ्यावर अगदी असे घाणेरडे आरोप करणार नाही आणि मला म्हणेल की तुझ्याबरोबर मला लग्न करायचंय? तेव्हा जीवा आता नंदिनीकडे पाहतच राहतो, कारण आता नंदिनीवर एवढे आरोप केलेले असतात की ते त्याला अजिबात सहन होत नाही, कारण त्याला माहीत असतं की नंदिनी कशी आहे. तर शंकर सुद्धा खूपच रागात अजूनही नंदिनीकडे पाहत असतो. मग आता नंदिनी रडत रडतच स्वतःला म्हणत असते की आहे का कुणी असा, आहे का कुणी असा जो मला असा सेकंड हँड म्हणणार नाही? मग आता ती बिचारी या सर्वांच्या प्रश्नांमुळे अगदी हरून गेलेली असते आणि खाली बसून खूप रडू लागते. त्या अर्थाने नंदिनीने आता सर्वांचे डोळे उघडलेले असतात आणि ती खूप रडत असते. तेव्हा आता आरू, शारदा, धनंजय हे सर्वजण आता खूपच रडू लागतात, कारण नंदिनीला सुद्धा आता अग्निपरीक्षा द्यावी लागते की काय, असा सर्वांना प्रश्न पडतो. आता विक्रम आणि मानिनीला सुद्धा खूप टेन्शन येतं आणि नंदिनीची काळजी सुद्धा वाटते. तर आता सर्वजण गावकरी एकमेकांकडे पाहू लागतात, कुणी आहे का असा मुलगा जो नंदिनी बरोबर या क्षणी आता याच मंडपामध्ये लग्न करेल. तेव्हा जीवाला आता सगळं काही आठवतं की कशा प्रकारे नंदिनीवर हे गावकरी आरोप करतायत की ही तिच्या याराबरोबरच पळून गेली आणि त्याचबरोबर स्वतःच्या बहिणीला होणाऱ्या नवऱ्याबरोबर तिच्या गळ्यात अडकवलं. आणि त्याचबरोबर शंकर जे काही म्हणाला होता की ही सेकंड हँड आहे, मी हिच्याबरोबर अजिबात लग्न करणार नाही. तेव्हा नंदिनीला आता खूप मोठी परीक्षा द्यावी लागते हे जीवाला समजतं, कारण सर्वांनीच तिला झिडकारलेलं असतं, सर्वांनीच नाकारलेलं असतं आणि त्यालाच खरी परिस्थिती माहीत असते की हिच्याबरोबर नक्की काय झाले. दीपकने कशा प्रकारे हिला किडनॅप केलं होतं आणि हिच्याबरोबर जबरदस्तीने लग्न करायला निघाला सुद्धा होता. नंदिनीचा जीव फक्त आणि फक्त पार्थमध्ये अडकला होता. मग आता तिच्याकडे तो खूप वेळ पाहतच राहतो आणि त्याला खूप दया येते, कारण समोर नंदिनी खाली बसून खूप रडत असते.
तर आता जीवा हळूहळू नंदिनीकडे पुढे येत असतो. त्याला काव्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण आणि क्षण आठवत असतो, कारण काव्याबरोबर एवढे प्रेमाचे क्षण त्याने घालवलेले असतात. परंतु शेवटच्या क्षणी काय झालं तर काव्याचं पार्थबरोबर लग्न झालं. हे सगळं आणि सगळं त्याला आठवत असतं. त्याचबरोबर तो तिला समजवायला सुद्धा गेला होता की तुझं जर माझ्यावर अजूनही प्रेम असेल ना काव्या, तर तू हे मंगळसूत्र काढून टाक. ती सुद्धा म्हणालेली असते मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. मग आता जेव्हा मंगळसूत्र काढायची वेळ येते तेव्हा काव्याने ते काढून दिलेलं नसतं आणि जेव्हा तो म्हणालेला असतो की आपण सर्वांना बाहेर जाऊन सांगू की आमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, म्हणून काव्याने नकारच दिलेला असतो, कारण तिला तिच्या आईबाबांची काळजी असते. मग हे सगळं आठवून जीवा आता खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो आणि तो आता जरा रागातच पुढे येतो, कारण काव्याने आता सगळ्याच गोष्टींसाठी स्पष्टपणे नकार दिलेला असतो आणि म्हणूनच तो आता पुढे पुढे येतो आणि नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवत म्हणतो, नंदिनी मी करेल तुझ्याशी लग्न. आता असं म्हटल्यानंतर सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. नंदिनी आता जीवाकडे पाहत असते आणि तिलाही आता एका क्षणी शॉकच बसतो, कारण हा जीवा माझ्याबरोबर लग्न करण्यासाठी कसा तयार झाला हे तिचंच तिला कळत नाही. मग विक्रमला आता खूप टेन्शन येतं आणि त्याचबरोबर मानिनीला सुद्धा, कारण जीवा कसा लग्नासाठी तयार झाला नंदिनी बरोबर हे त्यांनाच कळत नसतं. जीवाच्या मनात नक्की काय चालू आहे हे त्यांना समजलेलं नसतं. तेव्हा सर्वजण आता जीवाकडे पाहतच राहतात, कारण सर्वांनाच आता मोठा धक्का बसलेला असतो की असं कसं घडू शकतं आणि जीवा लगेच होकार कसा देऊ शकतो. त्यानंतर तो सर्व गावकऱ्यांकडे अगदी रागाने पाहत असतो. तेव्हा आता धनंजय आणि शारदा एकमेकांकडे पाहतच राहतात. जीवा कसा नंदिनी बरोबर लग्न करायला तयार झाला. आरूसुद्धा बिचारी खूप रडत असते. पुढे आता जीवाने नंदिनीच्या डोक्यावर अजूनही तसाच हात ठेवलेला असतो आणि तो आता रागातच सर्वांना म्हणतो की मी करेल नंदिनी बरोबर लग्न. त्यानंतर त्याच्या आईबाबांना आता खूपच टेन्शन येतं. ते दोघेही लगेच पुढे येतात. तेव्हा आता तो त्यांच्याकडे पाहतच राहतो. मग नंतर आता विक्रम विचारतो, जीवा बाळा, हे बघ नंदिनी बरोबर तू लग्न करण्याचा जो काही निर्णय घेतला आहेस, जो काही निर्णय घेत आहेस तो अगदी ठामपणे घेतोस ना बाळा? असा कोणताही मनामध्ये तुझा दुसरा उद्देश नाही ना? तेव्हा आता तो म्हणतो, हो बाबा, मी नंदिनी बरोबर लग्न करण्याचा अगदी प्रामाणिकपणे निर्णय घेतोय. तेव्हा हे ऐकून तर विक्रमच्या पायाखालची जमीन सरकते, त्याचबरोबर मानिनीच्या सुद्धा. तेव्हा शारदा आणि धनंजय खूपच बिचारे रडू लागतात. त्यानंतर आता नंदिनी खाली जी बसलेली असते तिच्या आता हाताला पकडत नंदिनीला लगेच तो उठवतो आणि तिला म्हणतो, मी करेल तुझ्याशी लग्न नंदिनी. तेव्हा नंदिनीला आता एका क्षणी काही कळतच नाही नक्की हे माझ्या बाबतीत काय होतंय, जीवा कसा लग्नाला लगेच होकार देऊ शकतो. तेव्हा मानिनी आता खूपच रडू लागते, नक्की जीवाच्या मनात काय आहे. हा विक्रम म्हणतो, जीवा अरे हे काय पण बाळा. तेव्हा वसुआत्याला मात्र प्रचंड धक्का बसलेला असतो, कारण वसुआत्या आणि मंजू या दोघी बहिणींनाही आता मुली देशमुख घराण्यातच द्यायच्या असतात, परंतु आता त्या दोघींचंही अगदी स्वप्नभंग झालेलं असतं. त्यानंतर नंदिनी आता खूप वेळ जीवाकडे पाहतच राहते, कारण तिला कळत नाही जीवा कसा लगेच होकार देऊ शकतो, नक्की याच्या मनात काय आहे. तेव्हा धनंजय हा पुढे येतो आणि लगेच जीवासमोर हात जोडतो. नंतर आता तो विक्रमचा हात हातात घेत म्हणतो, जे मागाल ना तुम्ही ते द्यायला तयार आहे मी. तेव्हा आता धनंजय, तू असा बोलू नकोस ना रे, मला परका करतोस का तू, असं विक्रम आता म्हणत असतो. त्यावेळी नंदिनीला आता मोठा शॉक बसलेला असतो आणि तिची नजरच जीवावरून हटत नसते. त्यानंतर आता विक्रम म्हणतो, अरे धनंजय, तुझ्या एका मुलीने माझ्या पार्थबरोबर लग्न करून वेळ निभावून नेली आणि आता माझा दुसरा मुलगा तुझ्या नंदिनी बरोबर लग्न करून वेळ निभावून नेतोय, आता सगळं सांभाळून सुद्धा घेईल. तेव्हा यशवंतराव आता जोरात जोरात टाळ्या वाजवू लागतात, तर सर्व गावकरी सुद्धा टाळ्या वाजवत असतात, कारण सर्वांना आता आनंद झालेला असतो की या गावातून अशी वरात ही रिकामी जाणार नाही आणि त्यांची प्रथा सुद्धा पाळली जाणार. इकडे विक्रम आणि धनंजय हे दोघेही आता एकमेकांना मिठी मारतात, तर दौलत मामा बिचाऱ्याला खूप टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर मंजू हळूच आता वसूकडे जाते आणि म्हणते, या दोन्हीही बहिणी आता आपल्याच घरात येणार. मग आता वसू आत्या म्हणते की मग मला यांना सहन करावं लागणार आणि हे सगळं ना फक्त आणि फक्त त्या मूर्ख रम्यामुळे होतंय.
तेव्हा आता वसू काहीतरी मंजूच्या कानामध्ये सांगत असते आणि पुढे जाऊन तसं बोलायचं असं म्हणते. त्यानंतर नंदिनी मात्र आता सगळ्यांकडे पाहत असते आणि जीवा सुद्धा आता कुणीच काही बोलत नसतात. सर्वजण आदराने त्या दोघांकडे पाहत असतात. तेव्हा मानिनी आता लगेच पुढे येते. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात आणि ती आता नंदिनी व जीवाच्या डोक्यावरून मायेने प्रेमाने हात फिरवते आणि लगेच दोघांची दृष्ट सुद्धा काढते. तर जीवा हा रडवेल्या डोळ्यांनी आता नंदिनीकडे पाहत असतो, कारण त्याला सुद्धा काव्याची आठवण येत असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नंदिनी आणि आता जीवाचं लग्न हे संपन्न होतं. त्याचवेळी लग्नाचे सर्व विधीसुद्धा अगदी छान प्रकारे संपन्न होत असतात. मग त्यानंतर आता दोघेही एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालतात. नंदिनी खूप रडत असते, त्याचबरोबर दोघेही पाटावर बसतात. विधी होत असताना नंदिनी आणि जीवा दोघेही रडत असतात. मात्र आता जीवाच्या नजरेमध्ये वेगळाच काव्याविषयीचा राग दिसत असतो आणि मग तो नंदिनीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत तिचं भांगसुद्धा भरतो. त्यानंतर ते दोघेही आता 7 फेरे सुद्धा घेतात. तर त्याची नजर काव्याला शोधत असते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.